ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांचा अजब दावा. ठाण्यात पडणाऱ्या झाडांना सोसायटी जबाबदार. जी झाडे पडली आहेत ते जास्त संख्या ही सोसायटीच्या आवारातील आहे. झाडे पडणे याला ठाणे आयुक्तांनी धरले सोसायटींना जबाबदार. यावर मनसेने आयुक्त सौरभ राव यांच्यावर केली टीका. सोसायटीकडे झाडे तोडण्याची मशीन आहे का? सत्ताधारी मत मागायला सोसायटीत जातात ना, मग झाडे पडली याला सोसायटी कशी काय जबाबदार? वृक्ष प्राधिकरण विभाग कशा करता आहे, तर मनसेने झाडे छाटणी कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. पावसाळा सुरू होण्याचे 4 महिने आधीपासून आपण झाड तोडणे याची संपूर्ण मशिनरी सज्ज केली आहे. 6,000 पेक्षा जास्त झाडांची फांदी किंवा त्यांची ट्रिमिंग, फांदी मारण्यापासून ट्रिमिंग करणे ही कारवाई आम्ही शास्त्रशुद्ध पद्धतीने हाती घेतला आहे. मेजॉरिटी जे झाडे किंवा फांदे आपले पडत आहेत ते 2 ठिकाणावर किंवा 2 स्वरूपचे लोकेशन्सवर पडत आहेत. एक सोसायटीचे आतमधले जे झाडे आहेत त्याचा दायित्व महानगरपालिका युजली स्वीकार करत नाही, कारण तो इंटरनल संपत्ती असते महापालिकेचे हद्दीबाहेर जे असतात, आणि त्याच्यासाठी सोसायटी त्याचा मेंटेनन्स करते. आणि ही जी घटना होत आहे त्यापैकी मेजॉरिटी तिथली आहे. मी असं म्हणत नाही की जे मेन रोडवर किंवा महानगरपालिकाच्या हद्दीत झाडं पडत नाही, निश्चितरित्या तिथे पडत आहेत. आणि त्याचे पण अनेक कारण, जसं मी आधी नमूद केला की यावर्षी अप्रत्याशित तीव्र गतीने वारं चालू आहे. दुसरा की ज्या पद्धतीने आपण ट्रिमिंग करतो, अनेकदा जे आपली ट्रिमिंग करणारी एजन्सी आहे त्यांच्याकडून थोडा जास्त किंवा कमी ट्रिमिंग झाली तरी सुद्धा फांदे तुटण्याची घटना घडते. आम्ही खूप सावधगिरी निघाला लागली. मला असं वाटतं की महानगरपालिकेच्या आयुक्तांनी एकदा सांगावं की ती झाडं तोडायला लागणाऱ्या मशिनरी सोसायटीनेच विकत घ्याव्यात का, लागणाऱ्या गाड्या सोसायटीनेच विकत घ्याव्यात का, आणि मग वृक्ष प्राधिकरण खातं काय करणार आहे? मतं मागायला सोसायटीत जाता ना, टॅक्स गोळा करायला सोसायटीत जाता ना, मग त्या सोसायट्यांना सुविधा कोण देणार? तुम्ही पाणी नीट देत नाही, तुम्ही रस्ते नीट देत नाही, तुम्ही ड्रेनेजची व्यवस्था नीट देत नाही. आता झाडं तुटली त्याची जबाबदारी सोसायटीची कशी असू शकते? मला असं वाटतं की मागील अनेक दिवसापासून आम्ही जे वृक्ष प्राधिकरण खात आहेत त्यांना सतत सांगत होतो की ही झाडं ही तोडायला पाहिजेत. त्या झाडांच्या हाईट खूप वाढलेल्या आहेत आणि या पावसाळ्यात ती झाडं पडू शकतात, लोकांचं नुकसान होऊ शकतं. परंतु कुठलंही प्रकारचं लक्ष या वृक्ष प्राधिकरण खात्याने दिलं नाही. जी कामं मला वाटतं 2 महिन्यापूर्वी झाली पाहिजे होती, म्हणजे मे मध्ये ही कामं जी सुरू व्हायला पाहिजे होती, ती सगळी कामं ही 15 जूनच्या नंतर सुरू झालेली आहेत. मला असं वाटतंय की नाले सफाई होत नाही, कारण पाऊस आल्यावर कचरा वाहून जाईल आणि पैसे वाचतील आणि ठेकेदाराला मर्यादा खाता येईल. तसंच झाडांची पण वाट बघतात की काय कधी पाऊस येईल, कधी वारा येईल आणि झाडं पडतील आणि फक्त पडलेली झाडं उचलून त्याची बिलं मारायला सुरू करतील. मला वाटतं की हा देखील एक भ्रष्टाचाराचा भाग आहे. जर वृक्ष प्राधिकरण खातं नीट काम करत नसेल, मला असं वाटतं की त्या वृक्ष प्राधिकरण अधिकाऱ्याला वर्षोनवर्ष तुम्ही त्याच जागेवर बसवलेला आहे, त्याच्यावर कारवाई का नाही? हीच आरडाओरड मला वाटतं माजी नगरसेवक मागच्या वर्षी देखील करत होते, परंतु तोच अधिकारी तो कोणाला जुमानत नाही. आयुक्त अशा प्रकारे उत्तर देत असतील तर मला असं वाटतं की ठाण्याचा एक दिवस कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामध्ये देखील गेल्या वर्षी तुम्ही त्यांची पाहणी केली होती लोकसभेत संपूर्ण परिसरावर, आणि आता सध्याची परिस्थिती तशीच आहे. महानगरपालिकेकडनं आयुक्त संस्थेची 2 तास आम्ही खड्डे बुजून सगळा मला असं वाटतं की तुम्हाला वर्षोनवर्ष माहिती आहे या जागेवर खड्डे पडतात, बरोबर आहे. जर गेल्या वर्षी ज्या जागेवर खड्डे पडले, त्याच्या आदल्या वर्षी ज्या जागेवर खड्डे पडले, त्याच जागेवर जर खड्डे पडतात, याचा अर्थ पावसाळा सुरू व्हायच्या आधी त्या रस्त्याची दुरुस्ती झाली पाहिजे होती. तुम्ही खड्डे पडतात आणि खड्डे पडल्याच्या नंतर जर त्या रस्त्याची तुम्ही दुरुस्ती करायला जात असाल तर तुम्ही प्रचंड महान आहात. तुम्ही देशातली जगातली सगळ्यात उत्तम महानगरपालिका आहे. कारण मला असं वाटतं की तुमचं लक्षच नाही आहे तुमच्या महानगरपालिकाकडे. टेंडर काढणं आणि ठेकेदारांकडनं पैसे गोळा करणं याच्या पुढे देखील महानगरपालिका काम करते, याची जाणीव आयुक्तांना आणि इथल्या अधिकाऱ्यांना असणं खूप गरजेचं आहे.